नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण निरुक्तीचा पार्ट बी बघणार आहोत. तर तुम्हाला तर माहीतच आहे या टॉपिकचं वेटेज किती आहे. 15 मार्काचं वेटेज आहे तुम्हाला या टॉपिकसाठी आणि तुम्हाला डायरेक्ट SAQ येऊ शकतो की निरुक्ती सांगा किंवा पर्यायी शब्द सांगा. तर चला आज आपण सगळ्यात पहिले निरुक्ती बघूया. पहिलं आहे धी. धी म्हणजे ग्रास्पिंग पॉवर. आपण म्हणतो एखाद्याची ग्रास्पिंग पॉवर खूप जास्त असते, म्हणजे त्याची ग्रहणशक्ती असते. ग्रहणशक्ती असलेल्या बुद्धीला धी म्हणतात. म्हणजे गुरूंनी एखादा पाठ शिकवल्यानंतर तो लवकर समजणे हे धी चांगले असण्याचे लक्षण आहे. म्हणजे आपल्या टीचर्स आपल्याला जे शिकवतात ते लवकरात लवकर समजतं, म्हणजे ते धी आहे. आता त्याची निरुक्ती काय आहे? अधीते इति धी म्हणजे लवकर शिकण्याचे कारण, विचार विचार करून निर्णय घेणारी धी. धृती. धृती म्हणजे आता ज्ञान ग्रहण केल्यानंतर ते मेंदूमध्ये धारण म्हणजे स्टोअर करून ठेवण्याची धारणशक्ती म्हणजे धृती होय. म्हणजे एखादा टॉपिक आपण शिकलोय, आता तो आपल्या मेंदूमध्ये होल्ड करून ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला तो लाँग टर्ममध्ये आठवला पाहिजे. ती म्हणजे धृती होय. आता धृतीची निरुक्ती काय आहे? धारयती इति धृती. म्हणजे ध्यान धारण करून ठेवण्याच्या बुद्धीला, प्रकाराला किंवा धैर्य म्हणतात. मनाचे संयम करणारी धृती असते. त्याच्यानंतर स्मृती. आता स्मृती म्हणजे अनुभवजन्य ज्ञानम स्मृती. म्हणजे अनुभवामुळे होणारे ज्ञान किंवा पाहिलेले, ऐकलेले ज्ञान म्हणजे स्मृती. म्हणजे काय? भूतकाळात समजा एखादी घटना आपल्या डोळ्यांसमोर घडलेली आहे. वर्तमान काळात ती आपल्याला आठवते, म्हणजे ती आपली स्मृती आहे. आता स्मृतीची दुसरी निरुक्ती काय आहे? दृष्टश्रुत अनुभूतानां स्मरणात स्मृती उच्यते. म्हणजे तेच अनुभवामुळे होणारे ज्ञान किंवा पाहिलेले, ऐकलेले ज्ञान म्हणजे स्मृती होय. आता स्मृतीचे पर्यायी शब्द काय आहेत? स्मरणशक्ती म्हणजे आठवण करून देणारी बुद्धी म्हणजे स्मृती होय. त्याच्यानंतर बुद्धी. बुद्धी म्हणजे आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं सर्व प्रकारचं, म्हणजे हा पेन आहे, ही वही आहे किंवा हा फळा आहे. याच्यानंतर बुद्धीचे निरुक्ती काय सांगितलेली आहे? सर्व व्यवहार हेतुर्गुणः बुद्धिर्ज्ञानम म्हणजे सर्व प्रकारच्या ज्ञानाचे कारण म्हणजे बुद्धी होय. आता बुद्धीलाच पर्यायी शब्द काय काय आहेत? बुद्धी, उपलब्धी, ज्ञान किंवा मती. त्याच्यापुढे मती. मती म्हणजे वास्तविक याचा अर्थ बुद्धीच आहे. काही शास्त्रकारांच्या मते सारासार विचार करून देण्याचा सल्ला म्हणजे मत देण्याचे जे कारण ते म्हणजे मती होय. त्याच्यानंतर प्रज्ञा. प्रज्ञा हा बुद्धिविशेष शुभाशुभ जाणणारा आहे. खरं म्हणजे प्रज्ञा याचा अर्थही बुद्धीच आहे. म्हणजे तुम्हाला बुद्धी, मती किंवा प्रज्ञा या तिन्हीपैकी कोणती पण निरुक्ती लिहा असं आलं, तर तुम्ही सर्व व्यवहार हेतुर्गुण बुद्धिर्ज्ञानम ही निरुक्ती लिहू शकता. त्याच्यानंतर हे जे आहेत मूत्र. मूत्रची निरुक्ती काय आहे? क्लेदवाहनां मूत्रम म्हणजे शरीरातील द्रवपदार्थ वाहण्याचे काम करणाऱ्या मलास मूत्र असे म्हणतात. आपल्या शरीरामध्ये त्रिमल असतात, मूत्र, पुरुष आणि स्वेद. त्याच्यामध्ये मूत्र हा द्रवपदार्थ वाहण्याचे काम करतो. पुरुष हा मळ टिकवून ठेवण्याचे काम करतो आणि स्वेद हा आर्द्रता बाहेर टाकणारा मला स्वेद असे म्हणतात. त्याच्यानंतर मूत्राचं पर्यायी नाव काय आहे? मूत्र किंवा मल. त्याच्यानंतर पुरुषाची निरुक्ती काय आहे? अवष्टंभ इति पुरुषस्य. अवष्टंभ म्हणजे शरीराच्या बलाला जो मल टिकवून ठेवतो तो पुरुष होय. पर्याय काय आहे? पुरुष किंवा मल. त्याच्यानंतर स्वेद. स्वेदाची निरुक्ती स्वेदस्य क्लेद विद्रुदी. स्वेद म्हणजे द्रवरूप ओलसरपणा त्वचेतून द्रव आर्द्रता बाहेर टाकणाऱ्या मला स्वेद म्हणतात. स्वेदाला पर्यायी शब्द काय आहेत? स्वेद, घर्म, मल. स्वेद म्हणजे स्वेटिंग. आपल्या शरीरामधून जो घाम येतो त्याला स्वेद म्हणतात. आत्मा. आत्माची निरुक्ती काय आहे? आत सातत्य गमने सातिम्यामः म्हणजे जो सतत गतिशील असतो तो आत्मा होय. याशिवाय आत्मा उत्पत्ती. आपनोती म्हणजे आत्मा हा सर्वव्यापी आहे. आदत्ते म्हणजे स्वतःमध्ये विलीन करणारा आहे. अतिविषयी आनिह म्हणजे विषयाचा उपभोग घेतो, म्हणजे इंद्रियाकडून घेण्यास भाग पाडतो तो आत्मा होय. संतो भाव म्हणजे निरंतर सत्ता असलेला, म्हणजे आत्माची सत्ता हा निरंतर असते. शरीर नष्ट झाले तरी आत्मा नष्ट होत नाही. आता आत्म्याचे पर्याय काय आहेत? अविनाशी, क्षेत्रज्ञ, ज्ञात, स्रष्टा, द्रष्टा, घ्राता, साक्षी, धाता इत्यादी. आता रोगाची निरुक्ती काय? रोगस्तु दोष वैषम्यम म्हणजे त्रिदोष, त्रिमल, सप्तधातू यामध्ये वैषम्य निर्माण झालेल्या स्थितीला रोग म्हणतात. त्याप्रमाणे मनाचे सत्व, रज, तम या गुणामुळे वैषम्य निर्माण झाले की मानसिक रोग होतात. आता रोगाचा पर्याय काय? व्याधी, गद, रोग, ज्वर, यक्ष्मा, पंफा किंवा आतंक.
निदान. आता निदानची निरुक्ती काय? निदाने माधवा श्रेष्ठ. म्हणजे निदान म्हणजे डायग्नोसिस. म्हणजे एखादा रोग झालेला आहे तो डायग्नोस करणे म्हणजे रोगनिदान. रोगनिदान या विषयासाठी माधव निदान हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. निदान याचा अर्थ रोगाचा हेतू म्हणजे कारण असाही आहे. आधुनिक शास्त्रात निदान म्हणजे डायग्नोसिस म्हटले आहे. आता निदानाचं पर्याय नाव काय आहे? निदान, हेतू, रोगनिदान किंवा निष्कर्ष. त्याच्यानंतर रोगी. रोगीची निवृत्ती काय आहे? समदोषा समआग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते. म्हणजे ज्याचे अग्नी, दोष, मलक्रिया हे प्राकृत म्हणजे साम्य अवस्थेत आहेत, ज्याची इंद्रिय प्रसन्न आहेत, मन प्रसन्न आहे, तो निरोगी आणि या उलट रोगी होय. म्हणजे ज्याचे सप्तधातू तीन दोष आणि 3 मल समप्रमाणात आहेत तो निरोगी. आणि ज्याच्यामध्ये दोष वैषम्य आहे तो रोगी. ज्याचे दोष धातू मल विषम अवस्थेत आहेत, ज्याचा मानसिक त्रास आहे अशा व्यक्तीस रोगी मानावे. त्याच्यानंतर भेषज चिकित्सा. भेषज म्हणजे औषध, भीषक म्हणजे वैद्य, चिकित्सा म्हणजे वैद्याची रुग्ण बरा करण्याची धृती. आता भेषज चिकित्साची निरुक्ती भीषक द्रव्यानु उपस्थाता रोगी पादचतुष्टयम. म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये चिकित्सेचे 4 स्तंभ सांगितलेले आहेत. पहिला भीषक, दुसरा द्रव्य आणि तिसरा उपस्थाता आणि चौथा रोगी. भीषक म्हणजे वैद्य, द्रव्य म्हणजे औषध, उपस्थाता म्हणजे परिचारक आणि रोगी म्हणजे स्वतः रुग्ण. भीषक म्हणजे वैद्य जो प्रधान आहे, चिकित्सा करणार आहे. द्रव्य म्हणजे औषध योग्य असली पाहिजेत, स्वच्छ, ताजी, वीर्यवान, परिणामकारक असली पाहिजेत. उपस्थाता म्हणजे परिचारक म्हणजे नर्स, जो सहाय्यक म्हणजे कंपाऊंडर किंवा नर्स असतो. रोगी म्हणजे स्वतः रुग्णाचे सहकारी हवे, तो वैद्यास विश्वास ठेवणारा व वैद्यावर श्रद्धा असलेला, औषध नियमित घेणारा असावा. तर आपला पार्ट बी येथे संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे जे फ्रेंड्स असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.